कचऱ्याचं राजकारण पेटलंय। राजगुरुनगर नगर परिषदेच्या निर्णयाला टाकळकरवाडी आणि जवळुके ग्रामस्थांनी ठाम विरोध केलाय। मरण पत्करू पण कचरा डेपो होऊ देणार नाही, ग्रामस्थांची आक्रमक भूमिका। गावाच्या गायरान जमिनीत कचरा डेपो नकोच हाच संदेश देत संतप्त ग्रामस्थांनी महिलांसह थेट खेड प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि प्रशासनाला दिला स्पष्ट इशारा, आमच्या हद्दीत कचरा नको। नगर परिषदेचा निर्णय एकतर्फा असून गावकऱ्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेतलेला आहे। आता विरोध पेटतोय। लोक रस्त्यावर उतरल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाला कचरा डेपो हलविण्याची विनंती करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय। तुम्हाला नाही ना विचारायला लागणार, आमचं फक्त ग्रामसभेत यायची, आम्ही ग्रामसभेला या म्हणतोय आम्ही। त्याची आम्हाला तारीख द्या तुम्ही आता, की आम्हाला ग्रामसभा पण बरोबर पत्र व्यवहार किती दिवसांनी करणार आहे, काय करणार आहे, हे सगळं काय देणार सांगा आम्हाला। आम्ही उद्या लावतो तुम्ही सांगा सकाळी 11ला अवेलेबल आहे का? संध्याकाळी 5 वाजता सांगा, 5 वाजता लावतो। तुम्ही ग्रामस्थ नाही आणि माझी शासनाला विनंती अशी राहील की कचरा हा राजगुरुनगर परिषदेचा आहे, तो त्यांनी नगर परिषदेत कोणती पण जागा घ्यावी आणि जर तो प्रोजेक्ट त्यांना चांगला वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या हद्दीत करावा। त्यांचा कचरा आमच्याकडे नाही। आज आमच्या गावचे असेल, टाकळकरवाडी असेल, इतर वाड्या तोड्या असतील, आमच्याकडे घंटागाड्याच नाहीयेत, कारण आम्ही आमच्या कचऱ्याची विल्हेवाट आमच्या घरीच लावतो। आम्ही तुमच्या बाळाकामाच्या हातात नाही, आमच्या घरी अजूनही उकरडी आहेत आणि आम्ही ओला कचरा सुका कचरा आम्ही विल्हेवाट लावतो। तुम्ही तुमच्या नगर परिषद राहणाऱ्या हद्दीच्या लोकांना सांगा की अजूनही आमच्या वाड्या तोड्या लिहून बायपासला कचऱ्याच्या पिशव्या टाकतात, तुम्हाला त्याचं नियोजन अजून लावता आलं नाही आणि मात्र आमची गायरानाची जागा ही मात्र तुम्हाला घेता आली। ही गुरे चरायचं रान आहे, आमची गुरे त्या ठिकाणी अजूनही चरायला जातात आणि तो घेण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही आणि तो घेत असताना तुम्ही आम्हाला कोणाला विचारात देखील घेतलेलं नाही। ही काही हुकुमशाही नाही किंवा मोगलाई नाही। आज आम्ही तिथं त्या ठिकाणी ग्रामस्थ राहतो। आज खेड मधून 250 मुलं आमच्या मराठी शाळेत शिकायला येतात। भविष्यात जर ह्या कचरा डेपोमुळे त्या ठिकाणी पाणी जर खराब झालं तर या मुलांचं सर्व आरोग्य धोक्यात येणार आहे। त्या कचरा डेपोपासून 50 मीटर अंतरावर तासकामांचा कॅनल देखील आहे, त्या ठिकाणून पाणी जवळजवळ 78 किलोमीटरवर जाते। मग तुम्हाला ते पाणी खराब करायचंय का? आज आमच्या गायरानामध्ये 2 तलाव आहेत, त्या तलावाचं पाणी पर्क्युलेशननी सगळे पाणी योजनेला येते। आज त्या ओढ्याने आमच्या पिण्याच्या विहिरीला येते, परंतु ते जर कचरा त्या ठिकाणी गेला तर ते सगळं पाणी या ठिकाणी दूषित होणार आहे। आणि मग तुम्हाला आमच्या आरोग्याशी खेळायचंय का? तुम्हाला भरपूर जागा आहेत, कोणीकडे एसीजेड झालंय, एसीजेड मध्ये अनेक रासायनिक कंपन्या येत आहेत, तुम्ही त्या ठिकाणी जागा पाहू शकता। तुम्हाला आमचंच गायरान का दिसतंय? ते मोकळं पडलंय म्हणून त्या ठिकाणी आम्ही विविध प्रकारची फळ झाडे लावलेली आहेत, ते पाणी करायला कोणी आलेले नाही। आमचं गाव जत्रेचं मैदान त्या ठिकाणी आहे, ते तुम्ही कोणीच अधिकारी त्या ठिकाणी पाणी करायला नाही। दिसली मोकळी जागा घेतली ताब्यात आणि केला कचरा डेपो। अनेक जागा आहेत, तुमचा नगर परिषदेचा डीपी तयार होतोय, त्या डीपी मध्ये तुम्ही कोणतीही जागा आरक्षित करा आणि तुमचा कचरा डेपो त्या ठिकाणी करा। तुम्ही आम्हाला सांगू नका तो चांगला आहे, त्याला वास येत नाही, तुमच्या घराजवळ करा, अलिबाग अतिशय चांगलं आहे, चांगला हायटेक करा, एसी करा, कसंही करा, पण तो आमच्या ठिकाणी नको। ते चांगला असू वाईट असू तो आम्हाला नको। आज आमच्या वाडीला जायला आपण पाहतोय, पत्रकार साहेब, एक गाडी पुढून आली दुसरी क्रॉस होत नाही, तुमच्या 50 गाड्या आणणार, त्याकडून हेलिकॉप्टरने कचरा आणणार का तुम्ही? भौतिक सुविधा बाजूला राहिल्या, कचरा आमच्या लोकांनी आणून टाकायचा, तो होणार नाही। त्यामुळं प्रशासन असेल आमचा, म्हणजे आम्ही संयमाने आंदोलन करतोय, हे संयमाने राहू द्या, आमच्या भावनांचा विचार करा, ज्याचा कचरा त्याच्या घरात। त्यामुळे नगर परिषद कचरा भरपूर जागा आहे, खूप मोठी नगर परिषद आहे, कोणत्याही बाजूला 2-3 एकर तुम्हाला जागा उपलब्ध होईल, त्या ठिकाणी तुम्ही हायटेक असा चांगला नगर परिषद कचरा डेपो करावा, त्याला आमचा
100% पाठिंबा राहील, परंतु तो आमच्या कोणत्याही ग्रामपंचायतच्या हातीत नको. आणि त्यात तो गुरे चराईच्या रानात तर अजिबात नाही, कारण गायरान हे गावच्या गुरे चरायला आहे. त्यामुळे आमच्या जनावरांनी चरायला जायचं कुठं? नगर परिषदेत गुरच नाही, त्यामुळे तुम्हाला काही त्याची गरज लागत नाही, आम्हाला त्याची गरज लागते. त्यामुळे आम्ही तो कचरा डेपो 100% त्या ठिकाणी होऊन देणार नाही, याची दखल प्रशासनाने घ्यावी. धन्यवाद. 80% नगर परिषद ही डांबरीच्या वरती म्हणजे पश्चिमेला बसलेली आहे आणि 20% नगर परिषद फक्त पूर्वेला आहे हायवेच्या. तर मग हा पश्चिमेकडच्या लोकांचा अट्टाहास आहे का तर तिकडे कचरा आणून टाकायचा? आज फक्त जवळके आणि बांबूरवाडी नाही तर राक्षवाडी, परत जवळके, बांबूरवाडी, टाकळकरवाडी हे सगळ्याच एरिया तिथे दूषित होणार आहे. कारण का हा वास कमीत कमी 5 किलोमीटर पुढे जाणार आहे. आज फक्त दिसतंय की जवळकण टाकळकरवाडी, पण फक्त जवळकण टाकळकरवाडी नाही, राक्षवाडी पण त्यात येणार आहे, बांबूरवाडी सुद्धा येणार आहे. इकडच्या भागातल्या लोकांचा डाव आहे का? आम्हाला तर आता असा डाव वाटतोय. आणि सरकारला तर विनंती आहेच आहे आमची, पण पुढाऱ्यांना पण सांगतो, पण जर आमच्या आंदोलनाला कुणाचा पाठिंबा नसेल तर त्यांना ही 2 गावं इथपासून पुढे बंद. त्यांनी 2 दिवसात आमच्याशी बोलून चर्चा करून आपलं धोरण सांगावं. आज एकही पुढारी आम्हाला दिसत नाही आमच्या आंदोलनात. उद्या आमची मतं नको आहेत का पुढाऱ्यांना? आम्ही लगेच जवळ काय तारीख द्या मला फक्त प्रवासातील बोलू शकतात ना. म्हणजे अंगकडून कुठली तरी बाजू तुम्ही ऐकून घेतली पाहिजे ना. आमचं म्हणणं काय आहे की आम्हाला एक ग्रामसभेची वेळ द्या, त्यावेळेला आम्ही ग्रामसभा तुम्ही आमच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगा बाबा नेमकं काय करणार आहे काय नाही. तिन्ही गावचे ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक, आजची बांबूरवाडी, जवळके खुर्द आणि टाकळकरवाडी या 3ही ग्रामपंचायतीच्या त्या गावाच्या हद्दीमध्ये त्या वेशीवर जे कचरा डेपो बाबत जागा अधिग्रहित करण्याबाबतची प्रक्रिया सुरू आहे, त्या आपला तीव्र विरोध असल्याबाबत आपण या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे. आपल्या ज्या काही भावना या निवेदनामध्ये आपण नमूद केलेल्या आहेत त्या शासन स्तरावर पोहोचवण्याचं काम आमच्या कार्यालयामार्फत तसेच माननीय ग्रामसाहेबांच्या मार्फत करण्यात येईल. आणि त्या अनुषंगाने आपल्याला कसा दिलासा देता येईल, आपल्या ज्या काही भावना आहेत त्या आपण शासन स्तरावर पोहोचूया आणि या कार्यालयाकडूनही काही आपल्याला आवश्यक सहकार्य असेल तर यापुढे करण्यात येईल अशी मी ग्वाही देतो.